एनडीएचं स्वप्न पूर्ण होणार का याची धाकधूक लागली आहे। आतापर्यंतच्या कलानुसार 295 जागा सध्या एनडीएच्या पारड्यामध्ये आपल्याला दिसत आहेत, तर इंडिया आघाडी 232 जागांवरती आघाडी करताना दिसते। उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी आणि एनडीए मध्ये काटेकी टक्कर आहे, अटीतटीची लढत आहे। उत्तर प्रदेशमध्ये 43 जागांवरती इंडिया आघाडी तर 36 जागांवरती एनडीए दिसते। आणि साधारण आता हे कल बघितले यामिनी तर 295 एनडीए आणि 332 इंडिया यामध्ये प्लस मायनस 5 ते 10 जागांचा फरक होऊ शकतो। त्या पलीकडे खूप ड्रास्टिक बदल याच्यामध्ये दिसणार नाही, त्याच्यामुळे साधारण आपल्याला देशाला अंदाज आलेला आहे की कोणाची धाव कुठपर्यंत जाणार आहे। या सगळ्यामध्ये आता 295 वरती एनडीए का अडकली, इंडिया 232 पर्यंत का जाऊ शकली, तर ह्या सगळ्याला फॅक्टर आहे तो म्हणजे उत्तरेकडच्या राज्यांमध्ये भाजपला मिळालेलं तुलनेनं मिळालेलं कमी यश। आणि त्यामध्ये मुख्य आहे उत्तर प्रदेश, जिथे गेल्या वेळेला 62 होती, त्यापूर्वी म्हणजे 2014 मध्ये 71 संख्या होती, 71 खासदार आलेले होते। मात्र या वेळेला 40चा आकडा जेमतेम गाठता आलेला आहे, आत बाहेर 40। आता शेवटचे निकाल आणखीन करेक्टिव्ह होते, हे बघ 43 झालेला आहे आकडा उत्तर प्रदेशमधला। मात्र 80 जागा जिथे आहेत तिथे आणि भाजपचा बालेकिल्ला आहे अशा ठिकाणी फक्त 43 जागा मिळणं नक्कीच अशी गोष्ट ही 400 पारच्या स्वप्नाला सुरुंग लावणारी असू शकते। आणि हे असं का झालं याचीच कारण मीमांसा आपल्याला आता करायची आहे। आणि त्याच संदर्भात आपण पहिल्यांदा एक आकडेवारीवरती नजर टाकणार आहोत आणि त्यानंतर याच संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे। 400 पारचं स्वप्न बघितलेलं होतं एनडीए साठी आणि 370 पर्यंत एकटी भाजपा जाईल असा दावा अमित शहा, नरेंद्र मोदी आणि सगळीच भाजपची मंडळी करत होती। मात्र त्याच्या जवळपास सुद्धा एनडीएला जाता आलेलं नाही। 400च काय 300चा टप्पाही ओलांडणं आता अवघड दिसतंय। म्हणजे आधी 300, 350, 370 आणि 400 पार अशा वेगवेगळ्या अगदी घोषणा केलेल्या होत्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती। अगदी आपण सकाळपासून ज्या वेळेला आपल्या पाहुण्यांसोबत गेस्ट सोबत बोलतोय, प्रवक्ते आपण बघितलेले होते भाजपचे वेगवेगळे, त्यांनी असं म्हटलेलं होतं की यंदाच्या निवडणुकांमध्ये आम्ही 400 पारचं स्वप्न याच्यासाठी धरलं की आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये एका पद्धतीने उत्साह यावा, यासाठी आम्ही 400 पारचं स्वप्न धरलं होतं। जसजसे फेजेस होत गेले तसतसा या निवडणुकीचा जनमताचा आवाका लक्षात आल्यानंतर ही एक छोटीशी पळवाट भाजपने आपल्यासाठी करून ठेवलेली होती। आणि मला वाटते ती छोटीशी पळवाट आता त्यांना कारण मीमांसा इथे सुद्धा करता येईल। आज सकाळी सुद्धा बोलताना भाजपचे एक प्रवक्ते सांगत होते की 400 पार मध्येच आमच्या अजून विरोधक अडकलेले आहेत, आम्ही त्यांच्यासाठी सेट केलेला हा ट्रॅप होता। पण आता हा ट्रॅप कुणाला बसलेला आहे हे आता आकडेवारी आपल्याला सांगते। पण एक मात्र खरं की भारताच्या जनतेने ज्या प्रकारचं जनमत दिलेलं आहे, आज सकाळी प्रसन्नने एका चित्रपटातला डायलॉग सांगितला की आगीला सुद्धा पाण्याचं भय असावं लागतं, तशीच काहीशी स्थिती इथे आहे। खूप मोठा फरक नाहीये, खूप लक्षणीय फरक नाहीये, पण तो इग्नोर करावा असाही फरक नाहीये। पण त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का लागेल असा हा फरक नक्कीच आहे। त्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये नेमकं काय होणार ही काटेकी टक्कर आता बघायला मिळते। आणि आपल्यासोबत आता काँग्रेसकडून हुसेन दलवाई सर जोडले गेलेले आहेत। आपल्यासोबत पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर सुद्धा आहेत, आपल्यासोबत सचिन परब सर सुद्धा आहेत। त्याच्या आधी आपण हे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतोय। सपा 33 आहे, भाजपची 43 आकडा भाजपचा आहे आणि 80 जागा ज्या एकूण उत्तर प्रदेश मधल्या आहेत, 7 जागा इथे काँग्रेस आहेत। म्हणजे सपा आणि काँग्रेस यांच्या मिळून इथे ज्या जागा होत आहेत 36 जागा भाजप, 33 जागा सपा आणि 7 जागा काँग्रेस। सपा आणि काँग्रेस या दोघांच्या मिळून 40 जागा होतात आणि भाजपला तो आकडा गाठता आलेला नाही। कुठेतरी हा एक खूप मोठा सेटबॅक म्हणायला हवा उत्तर प्रदेशमध्ये। म्हणजे राम मंदिर ज्याच्या जोरावरती इतक्या निवडणुका रंगल्या गेल्या, इतक्या निवडणुका लढवल्या गेल्या आणि यशस्वीपणे लढवल्या गेल्या उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा, देशामध्ये सुद्धा। पण यावेळेला राम मंदिर पूर्ण होऊन सुद्धा ती भावनिक साध मतदारांपर्यंत पोहोचली नाही, याची प्रमुख कारणं काय असू शकतात आपण पुन्हा एकदा आकडेवारीवरती नजर टाकणार आहोत। समाजवादी पक्षाला 33 जागा आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसला या ठिकाणी 7 जागा मिळालेल्या आहेत। त्यामुळे समाजवादी पक्ष आणि काँग्रेस मिळून 40चा आकडा गाठलेला आहे आणि भाजप त्याच्यापेक्षा सुद्धा मागे आहे। त्यामुळे ह्याची सगळ्याची कारणं काय असू शकतात त्याचंच विश्लेषण आपण करायचंय। आपल्यासोबत भोईटे सर आहेत। भोईटे सर, साधी 1, 2, 3, 4 अशी कारणं सांगायची झाली तर याच्यामधली टॉप 3 कारणं कुठली?
मोहिते सर थोडंसं थांबवते, काही तांत्रिक अडचणीमुळे आपला आवाज पोहोचत नाहीये आमच्यापर्यंत. सचिन परब सर आहेत. परब सर, कसं विश्लेषण करायचं या आकडेवारीचं? कारणं काढायची झाली तर आपण शाळेच्या पेपरमध्ये लिहितो याची कारणं काय आहेत. हो. तर पहिलं कारण जर याच्यातलं असेल तर ते आहे बसपा, म्हणजे बहुजन समाज पार्टी. बरं. बहुजन समाज पार्टी ही जास्तीत जास्त कमजोर कशी होईल या दृष्टीने खरं तर भाजपने प्रयत्न केले आणि तेच त्यांच्या अंगलट आलेलं आपल्याला दिसतंय. बरं. कारण भाजपच्या विरोधातली सगळी मतं ही एकत्र झालेली दिसतात आणि भाजपच्या विरोधातली सगळी मतं एकत्र झाल्यामुळे एनडीए वर्सेस इंडिया अशी थेट लढत झाली आणि त्या थेट लढतीमुळे इतर सगळ्या मतांचं ध्रुवीकरण झालं. बरं. हा एक पहिलं कारण. आतापर्यंत उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पार्टी MY या समीकरणावर लढत असे. म्हणजे काय तर मुस्लिम प्लस यादव. त्या मुस्लिम प्लस यादव हे समीकरण कुठेतरी अपुरं पडत होतं. त्याच्या पुढे आणखी जोडायला कोण आहे ती जोडणी मिळत नव्हती. ती जोडणी या वेळेला दलित मतदारांनी भरून काढली आहे असं आपल्याला दिसतंय. त्या दलित मतदारांच्या बरोबर त्याच्यातलं तिसरं कारण आता आपल्याला त्या दलित मतदारांच्या बरोबर जे तिसरं कारण आलेलं आहे ते तिसरं कारण हे प्रामुख्याने आपल्याला असं दिसतंय की जो शेतकऱ्यांमधला आक्रोश आहे तो पूर्ण देशभर सगळीकडे आपल्याला अनुभवायला मिळतो. तो उत्तर प्रदेश हे आजही खऱ्या अर्थाने शेती बहुल अशा पद्धतीचं राज्य आहे आणि तिथे ही अडचण आलेली आपल्याला दिसते कारण शेतकऱ्यांचा आक्रोश या मतदानातून व्यक्त झालेला आहे. राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीची न्याय यात्रा काढली त्या यात्रेला जरी फारसा प्रतिसाद उत्तर प्रदेशात मिळताना दिसला नाही, पण जी 5 वचनं न्यायाची वचनं त्यांनी दिलेली होती त्याला मात्र खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आपल्याला दिसतोय. आपण त्यांच्या सभांमध्ये बघितलं त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळताना दिसला आणि ते कायमस्वरूपी हातामध्ये भारतीय राज्यघटनेचं पुस्तक घेऊन संविधानाचा मुद्दा जोरजोरात मांडत असत. त्याला मिळणारा रिस्पॉन्स त्याच्यामुळे MYच्या बरोबर दलित एकत्र जोडून हे जे गणित आलं आणि त्याच्याबरोबर शेतकरी जाती त्याच्यामध्ये यादव हे महत्वाचंच नाव आहे पण शेतकरी जाती शहरामधल्या बेरोजगारांचा असंतोष अशी सगळी कारणं ही तिकडे आली आणि त्याच्या विरोधात बुलडोझर आणलेला होता, राम मंदिर आलेलं होतं किंवा डबल इंजिनचं सरकार आलेलं होतं. ही सगळी अपुरी पडली घेऊन जाण्यासाठी हे आपल्याला दिसतंय. उत्तर प्रदेशचा निकाल हा फार महत्वाचा आहे. तो जर डिकोड करू शकलो तरच आपल्याला देशाचा निकाल डिकोड करता येईल. अगदी. हुसेन दलवाईजी आहेत आपल्यासोबत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार. हुसेन दलवाईजी, तुम्ही उत्तर प्रदेश मधल्या या आकडेवारीकडे कसं बघता? परिवर्तन होईल असं एक वातावरण निर्माण झालेलं होतं आणि त्याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या, काँग्रेस आणि समाजवादी एकत्र आले त्याच्यातून खऱ्या अर्थानं तिथली शक्ती वाढली हा एक भाग आहे. आणि ज्या पद्धतीनं अखिलेश आणि यांनी राहुलजींनी प्रचार तिथे केला त्याचाही परिणाम होता. आणि मुख्य भाग असा आहे की तिथे वाढलेली बेकारी, तिथली महागाई, शेतकऱ्यांची आंदोलनं, महिलांवर होणारे अत्याचार हे सगळे सुद्धा महत्त्वाचे मुद्दे ठरलेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राम मंदिर बांधलं पण राम मंदिरासाठी किती लोकांच्या वस्त्या तुम्ही उद्ध्वस्त केल्या. म्हणजे रामाने काय कुणाला उद्ध्वस्त करायला सांगितलं होतं का? लोकांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नाराजी होती आणि आम्हाला असं वाटत होतं की तिथे 30 जागा आमच्या येतील इंडियाच्या, ते अर्ध्यापेक्षा जास्त जागा येताना तिथे दिसत आहेत. याचा अर्थ फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे नाराजी होती. याचं भान कुठे ना कुठेतरी विरोधी पक्षाच्या लोकांना आलेलं होतं आणि त्याच्यातून प्रचार केला होता. दुसरं असं ठाकूर समाजाला सुद्धा दुखावलं गेलेलं होतं. म्हणजे योगी आदित्यराज आता राहतील की नाही असं सुद्धा प्रश्न निर्माण झाला. कारण ह्यांची जी दादागिरी आहे 2 लोकांची, 2 गुजरात्यांची, ही दादागिरी आता संबंध देशालाच नकोशी झालेली आहे. आणि त्याच्यातून ज्या पद्धतीनं त्यांनी अनेक काही ठिकाणच्या जिल्हा आपल्या यांना मुख्यमंत्र्यांना हटवलं आणि त्यांना नगण्य करून टाकलं, तेच आपलं होईल असंही तिथे वाटत होतं. आणि त्याच्यातून काही प्रमाणामध्ये ठाकूर समाजामध्ये सुद्धा नाराजी निर्माण झाली होती. या सगळ्याचा परिणाम तो आहे.
पण मला आणखी एक याच्यामध्ये विचारावं असं वाटतंय, कारण काँग्रेस आता सध्या तरी आपण बघितलं तर 7 जागांवरती आघाडी घेताना दिसते. काँग्रेससाठी हे किती मोठं बळ असणार आहे किंवा उभारी देणारा हा विजय असू शकतो? प्रश्नच नाही. एक लक्षात घ्या, काँग्रेसच्या जागा तिथे 5च आहेत हे खरं आहे. काँग्रेस मधल्या काळामध्ये विशेषतः बाबरी मस्जिद झाल्यानंतर काँग्रेस तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ही झाली होती, विस्कळीत झाली होती. ती कुठे ना कुठेतरी बांधली जाईल हे लक्षात घ्या. आमच्या मागच्या वेळेला फक्त 44 जागा होत्या, आता 100च्या वर जागा दिसतात. याचं एक कारण असं आहे की राहुलजींनी जी यात्रा केल्या त्याचा फार मोठा परिणाम आणि एक उभारी लोकांना दिली आणि तरुण मंडळींना एक आशावाद त्यांच्यात निर्माण केला. त्याचा सगळा भाग सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. बरं, भोईटे सर आहेत आपल्यासोबत. भोईटे सर, आता परब सरांनी केलेलं विश्लेषण आणि हुसेन दलवाईनी केलेलं विश्लेषण अगदी थोडक्यात म्हणायचं झालं तर भाजपने पायावर धोंडा मारून घेतला असं म्हणता येईल. त्यातही म्हणजे एक योगी फॅक्टर जो आहे ना, तो युपी मध्ये किती महत्वाचा आहे ते वेगळं सांगायला नको आहे नम्रता. म्हणजे मोदी येतील तर योगी जातील, मोदी आएंगे तो योगी जाएंगे, असं जे तिथं पसरवलं गेलं तर ते कोणी पसरवलं, ते कोणाचं काम होतं, ती कोणाची स्ट्रॅटेजी होती, हा पुढे अभ्यासाचा विषय, शोधाचा विषय राहील. मात्र त्याचा सुद्धा फटका भाजपच्या एकंदरीत या कामगिरीमध्ये दिसतोय. म्हणजे थोडक्यात जनता योगींच्या मागे उभी राहिली असं म्हणताय? असं म्हणता येईल आपल्याला की योगी पाहिजेच ही तिकडची भावना होती. म्हणजे विचित्र घडलंय खरं तर. राजस्थानची एक निवडणूक तुम्हाला आठवत असेल की मोदी तेरे से बैर नाही, वसुंधरा तेरी खैर नाही, असं तिकडे झालं होतं. इकडे उलट झालेलं दिसतंय आपलं की राज्याच्या नेतृत्वासाठी, किंवा असंही घडतं नम्रता अनेकदा की राज्याचं नेतृत्व स्वतःची भविष्यातली पंख छाटली देऊ नये म्हणून ते छाटलं जाण्याची शक्ती राहू नये, इतर नेत्यांच्या हाती तेवढी दक्षता घेत असतात. राजकारण आहे. मात्र एक महत्वाचा मुद्दा कोणता, हुसेन दलवाईजींनी एका मुद्द्याला स्पर्श केला, तो होता राम मंदिराचा. अयोध्येत राम मंदिर झालं 22 जानेवारी 2024 हेच वर्ष. अवघ्या काही महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकांमध्ये श्रीरामाच्या मंदिराच्या कृपेने जनाशीर्वाद लाभेल असं भाजपला वाटत होतं. कुठंतरी मगाशी मी जो मुद्दा मांडत होतो की अति आत्मविश्वास, तोही भोवला की काय. पहा ना, माझ्यासमोर फैजाबाद लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण दिसतंय. तिथं कोण आघाडीवर आहे आतापर्यंत? समाजवादी पार्टीचे उमेदवार अवधेश प्रसाद. तिथं कोण खासदार होते 2014 आणि 2019? भाजपचे सध्याचे उमेदवार लल्लू सिंह, जे सध्याही विद्यमान खासदार आहेत. 13,000 पेक्षा जास्त लीड दिसतोय समाजवादी पार्टीला. असं का घडलं? फैजाबाद, जिथं अयोध्या आहे, अनेकांना माहिती नसेल तरी माहिती देतो मी, त्या जिल्ह्याचं नाव फैजाबाद आहे. अयोध्या तिथंच वसलेली आहे, तिथंच राम मंदिर आहे. तरी सुद्धा असं घडतं. याचा अर्थ तुम्ही राम मंदिर बांधलं, धन्यवाद, परंतु आमचे इतरही प्रश्न आहेत. त्याचबरोबर आमचे योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री, डबल इंजिन सरकार म्हणून तुम्ही त्यांचं कौतुक करत, ते सुद्धा आहेत. या सर्व गोष्टींचं भान सुद्धा, आणि महत्वाचा फॅक्टर ज्याचा एक उल्लेख आपल्या सचिन परब यांच्या बोलण्यात आला, दलित फॅक्टर. बसपानं गेल्या वेळी म्हणजे अनेकदा आपण जो शब्द हिंदीमध्ये एक शब्द वापरला जातो, ओट कटाऊ पार्टी, मराठीत आपण मत कापे म्हणतो, तसं बसपा कामगिरी बजावची. बसपानं गेल्या वेळी त्याचा फायदा, डिव्हिडंड सुद्धा घेतलेला लोकसभा जागांच्या रूपानं. यावेळी काही ते हत्ती चाललेला तसा दिसत नाहीये, जास्त त्याच्या कमाल झालेली दिसत नाहीये, एक्सपोज झालेले दिसतात आहे, अनेकांना पटणार नाही. मात्र युपी मध्ये सुद्धा 400 पार म्हणजे संविधानापासून दूर राहण्याचा एका प्रयत्न, हा जो एक म्हटलं तर नॅरेटिव्ह जे चालवलं गेलं इंडिया आघाडीकडून, ते तिथं तिकडच्या अनुसूचित जातींच्या मागासवर्गीय मतदारांच्या मनात एक भीती निर्माण करणं ठरलं की काय, त्याचाही कुठे या निकालामध्ये प्रतिबिंब उमटलंय, पडसाद उमटलेत की काय, याचा अभ्यास नक्कीच करावा लागेल. भोईटे सर, ज्या पद्धतीने तुम्ही या नरेटिव्ह बद्दल बोलताय, संविधान बचावच्या नरेटिव्ह बद्दल बोलताय, त्याच पद्धतीने ध्रुवीकरणाविषयी सुद्धा या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. कारण वेगवेगळ्या पद्धतीने हिंदू आणि मुस्लिम या समाजामध्ये कटुता निर्माण व्हावी अशा पद्धतीची भाषणं सुद्धा झालेली होती. प्रचारामध्ये हा मुद्दा चर्चेत आलेला होता. मात्र त्याच वेळेला दुसरीकडे भाजपकडून पसमानदा मुस्लिमांना एकत्र करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. हे सगळे भाजपचे प्रयत्न इथे मात्र फळाला आलेले दिसत नाहीयेत का? एक लक्षात घेतलं पाहिजे यामिनी, की तुम्ही एक लक्षात घ्या की पसमानदा मुसलमानांना आपलंसं करण्याचा भाजपचा प्रयत्न ही खूप एक चतुराईनं आखलेली रणनीती आहे. त्यात काही वाईट नाहीये. सामाजिक जो एक वेगळा प्रयोग होता भाजपचा एकीकरणाचा, त्याचा ती एक स्ट्रॅटेजी होती. मात्र पसमंदांना आपलंसं करताना बाकी मुसलमान मात्र
तेवढे काही दूर राहणार नाहीत किंवा ते फार दूर गेले तरी फरक पडणार नाही, ही जी भावना होती ना तिला या मतदानातून छेद मिळालेला दिसतोय. कारण समाजवादी पार्टी ज्या प्रकारे गेल्या वेळी बसपा बरोबर जेव्हा त्यांचं गठबंधन होतं, त्यांची आघाडी होती, तेव्हा बसपाला फायदा झालेला दिसला. तेवढा काही सायकल चालली नव्हती. यावेळी मात्र हात आणि सायकल एकत्र आले, हातानं सायकल जबरदस्त चालवली आणि हातालाही त्याचा फायदा 6 जागांच्या रूपानं सध्या मिळताना दिसतोय. दुसरं म्हणजे रायबरेलीतून राहुल गांधी यांनी लढण्याचा निर्णय म्हणजे गांधी घराण्यानं, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अगदीच काय युपीतून हार पत्करली, पलायन केलं, असा जो एक नॅरेटिव्ह सेट होता त्याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे मुसलमानांच्या बाबतीत जो तुम्ही प्रश्न विचारलात की एकीकडे पसमंदांना आपलंसं करायचं ही एक रणनीती होती, दुसरीकडे मात्र 1.5 वर्षापूर्वी आखलेली ती खूपच हुशारीची चतुराईची रणनीती स्वतःच जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत दलित आणि ओबीसींचं आरक्षण हे मुसलमानांना मिळू देणार नाही असंही जेव्हा म्हटलं गेलं आणि तेही निवडणुकीच्या तोंडावर, मला असं वाटतं पसमंदांसाठी केलेली मेहनत तिथं कुठंतरी गंगेत वाहून गेली की काय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अगदी. आमचे CSO विनायक पाचलक सुद्धा आपल्यासोबत आहेत. विनायक, आपण एक ऑब्झर्व केलं की इतक्या दिवसांचे आणि इतक्या संस्थांचे पोल्स आपण बघितले, 400 पार NDA जाणार नाही हे सगळ्याच एक्झिट पोल्सनी सांगितलेलं होतं, पण त्यांना 350, 450, अगदी 325 कमीत कमी म्हणजे इथपर्यंत आणून ठेवलं होतं. 300च्या आत कुठेच दिसलेलं नव्हतं आणि अचानक ही एवढा मोठा डिक्लाइन दिसतोय. उत्तर प्रदेशचा आपण जर विचार केला तर 40च्या आत आलेला आहे भाजप. कसं बघायचं आहे एक्झिट पोल्सकडे? नम्रता, खरं आहे. खरं तर आपण ओपिनियन पोल बघितले तर तिथं मात्र जवळपास सर्व संस्थांनी 280 ते 300 किंबहुना 310 असा रिअलिस्टिक फिगर दिला होता. मात्र एक्झिट पोल मध्ये हा आकडा वाढून 325 कडे गेला. आपण जर का सेफॉलॉजीच्या दृष्टीने याच्याकडे बघितलं तर त्याला सिटिंग पार्टी बायस म्हणजे जो आत्ता सत्तेवर आहे त्याच्या दिशेनं मतदान होतंय असा बायस सांगितला जातो. दुसरा आपल्याकडं असा एक मुद्दा लक्षात येतो यावेळेला विशेषतः महाराष्ट्रात की सांगायचं एक आणि करायचं दुसरं असं सुद्धा ट्रेंड मुद्दामून सुज्ञ मतदारांनी स्वतः आत्मसात केलेला दिसतो. आणि आपण जर का बघितलं तर विशेषतः उत्तर प्रदेश या एका राज्यामध्ये आणि राजस्थान या दुसऱ्या राज्यामध्ये हा डिक्लाइन येतोय. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशातला एक महत्वाचा मुद्दा, कोणत्याही एक्झिट पोलमध्ये किंवा ओपिनियन पोलमध्ये राम मंदिर हा महत्वाचा मुद्दा नव्हता. असं मानलं जातं की जी गोष्ट घडून गेलेली आहे, जी डेव्हलपमेंट झालेली आहे, जी घटना घडून गेलेली आहे त्याचा इम्पॅक्ट पुढच्या निवडणुकीमध्ये फारसा येत नाही. लोकांना तुम्ही अजून काय देणार, अजून काय हवा आहे याचा विचार केला जातो. त्यामुळे अगदी आपल्याही महाराष्ट्रातल्याही एक्झिट पोल आणि आधीच्या ओपिनियन पोलमध्ये राम मंदिराला 2% वरती प्रमुख प्राधान्य मिळालेलं नव्हतं. आपण मार्च मध्ये पुढारी वृत्तपत्र समूहानं CSDS बरोबर एक्सक्लुझिव्ह ओपिनियन पोल पब्लिश केला होता. त्याच्यामध्ये सुद्धा याच घटना घडलेल्या होत्या. याच्या उलट मात्र ज्याच्याविषयी आपण गेले 3 दिवस चर्चा केली तो मागासवर्गीय समाज आणि मुसलमान समाज यांचं एकत्रीकरण आणि याच्या जोडीनं या आधी कदाचित याची चर्चा झाली असेल, सपा या समाजवादी पक्षानं दिलेले उमेदवार, मायक्रो ओबीसीजना दिलेली उमेदवारी, जो पक्ष यादवांचा मानला जात होता, जो पक्ष ओबीसी मधल्या उच्चवर्णीयांचा मानला जात होता, त्यांनी केलेलं सोशल इंजिनिअरिंग या सगळ्या मुद्द्यामुळे विशेषतः उत्तर प्रदेशात 30 ते 40 62 होते ते आता 36 वर येत आहेत, 36 जागांची घट आणि राजस्थानमध्ये येणारी 10 ते 12 जागांची घट, तिसरा महाराष्ट्रातली 10 जागांची घट, अशी 50 ते 60 जागांची घट आपल्याला दिसते. याच्या उलट मात्र ओडिसात ते स्वीप करतात, आंध्र प्रदेशमध्ये त्यांची युती फळाला येते. सो उत्तरेतली जी कमी होणार होती जागा, जी मॅक्सिमम परफॉर्मन्स होता, तो दक्षिण आणि पूर्वेत भरून काढला जाईल असं म्हणलं जात होतं. त्यातल्या पूर्वेनं बऱ्यापैकी साथ दिली आहे, दक्षिणेत मात्र तेवढी साथ दिसत नाही. केरळमध्ये एका जागेवरती भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे एक्झिट पोल यावेळी चुकलेले आहेत हे आपण मान्य केलं पाहिजे. इंटेन्सिटी ऑफ लीड म्हणजे 2004ला असं झालं की कोण जिंकणार ते हारले. त्याच्यानंतरच्या सर्व एक्झिट पोलमध्ये 2009, 14, 19 जो जिंकतोय त्याला अंडर प्ले केलं गेलेलं होतं. ते 2019च्या पोल्स मध्ये भाजपला सगळ्यांनी अंडर प्ले केलं. त्या भीतीनं कदाचित सर्व एक्झिट पोलनी व्होट शेअर टू सीट शेअर असं जे कन्व्हर्जन असतं सायंटिफिक
ते करताना यावेळी भाजपला जास्त बळ दिलं किंवा जास्त त्यांच्या पारड्यात मत टाकलं असं वाटतं. पण एक्झिट पोलची इंटेन्सिटी नक्की चुकली आणि याची कारण मी म्हटलं त्या पद्धतीने असं मला वाटतं. उत्तर प्रदेश मधले हे जे धक्कादायक निकाल आहेत ते निकाल हे अशा पद्धतीने का लागलेले आहेत आणि उत्तर प्रदेश सोबतच आपल्याला एकूणच उत्तर भारताविषयी सुद्धा बोलायचं आहे आणि त्याचीच ही ब्रेकिंग आपलं हेलिकॉप्टर घेऊन आलंय. बिहार विषयीची अपडेट बघूया. 40 पैकी 32 जागांवरती भाजपचं वर्चस्व सध्या दिसतंय. बिहार बरोबर राजस्थानमध्ये सुद्धा क्लीन स्वीप जरी नसली तरी बऱ्यापैकी जागा ह्या आलेल्या होत्या. हो, तर इंडिया आघाडीला 8 जागांवरती बिहारमध्ये मिळालेला दिसतोय. याविषयी आपण हुसेन दलवाई सर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. बिहारमध्ये 14 जागा जिंकत जेडीयू सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष झालेला दिसतोय. दलवाई सर, बिहारचं नेमकं चित्र काय असेल? कारण बिहारमध्ये ज्या वेळेला प्रचार सुरू होता त्यावेळेला मची बाराखडी बघायला मिळाली. म्हणजे मटण असेल, मंगळसूत्र असेल, मुस्लिम कार्ड असेल, अशा सगळ्या गोष्टी बिहारमध्ये बघायला मिळाल्या. याचा फटका एनडीएला बसलेला आहे का, भाजपला बसलेला आहे का, आणि याचा फायदा इंडिया आघाडीला झालाय असं वाटतंय का? म्हणजे बिहारचे जे रिझल्ट पुढे येत आहेत ते ज्या पद्धतीने यायला हवे होते तसे ते नाही तसं दिसतंय. आणि मला असं वाटतं की बिहारमध्ये नितीश कुमार त्यांच्याबरोबर राहिल्यामुळं ते कुठे ना कुठेतरी ज्या पद्धतीचे जसं युपी मध्ये घडलं ते तिथे घडू शकलं नाही. कारण 2 नेते तिथे, तेजस आणि नितीश कुमार, हे दोन्ही ओबीसीतले नेते ते एकत्र राहिले नाहीत आणि त्याचे परिणाम तिथे झालेले आहेत असं मला स्वतःला वाटतं. ते जर झालं असते, नितीश कुमार इकडे असते तर आता ही संबंध निवडणूक ही वेगळ्या पद्धतीचीच रिझल्ट पुढे आले असते. एक मुद्दा मी इथे परत जरा बोलू इच्छितो. पसमिंदाच्या संबंधामध्ये एक चर्चा झाली. पण पसमिंदा एक लक्षात घ्या, पसमिंदा बोलत राहिले पण प्रत्यक्ष पसमिंदांना काही दिलं नाही त्यांनी. मुस्लिम रिझर्वेशनला विरोध केला आणि मुस्लिम रिझर्वेशन जे मागणी केलेली होती ते मुसलमान धर्माच्या अनुषंगानं नाही, ते सामाजिक स्तर बघूनच त्या संबंधातली मागणी नेहमी मुसलमानांनी केलेली आहे आणि मीही केलेली आहे. मी स्वतः पसमिंदा मुसलमान नसून सुद्धा ती मागणी केली आहे. इथे ओबीसींना न्याय मिळावा म्हणून पण केलेली आहे. तर त्या संबंधामध्ये त्यांनी चुकीचं हे केलं आणि त्यांना असं वाटलं मुसलमानांना आपण तोडू शकू. परंतु एक लक्षात घ्या, ज्या वेळेला मुसलमानांच्या विरोधात वातावरण होतं तेव्हा मग ते मुसलमान सगळे, मग पसमिंदा असो किंवा आघाडीचा मुसलमान असू दे, वरिष्ठ मुसलमान असू दे, असा फरक केला जात नाही. मरतो ह्याच्यामध्ये दंगलीमध्ये मरतो किंवा दंगलीमध्ये नुकसान होतं ते गरीब मुसलमानांचं होतं आणि गरीब मुसलमानांमध्ये पसमिंदा मुसलमान हा सगळ्यात जास्त असतो. मी बोऱ्यांचं उदाहरण घेईन किंवा ह्याचं उदाहरण घेईन, काय ते आपल्या उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात असलेले सुन्नी मुसलमान जे आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जे मुसलमान आहेत शिया, त्या शियांचं उदाहरण घेईन. दंगे होतात तेव्हा शिया आपल्या बरोबर आहेत म्हणून त्यांना बाजूला करायचे किंवा बोरी आपल्या बरोबर आहेत म्हणून गुजरातमध्ये बाजूला करायचं, असं झालं नाही, त्यांचंही नुकसान झालं. एक लक्षात घ्या, अशा रीतीनं मुसलमान म्हणून जे वातावरण केलं गेलं त्याने मुसलमान एका बाजूला गेले आणि हे भाजपच्या काही नेत्यांना मान्यही नव्हतं. उदाहरणार्थ गडकरींचं नावच मी घेईन. गडकरी मला म्हणाले असं म्हणालेले आहेत, कशाला हे हिंदू मुसलमान करतात, मला मुसलमान मतदान करतात. तर हे जे त्यांनी आपला निवडणुकीचा जाहीरनामा फक्त हिंदू मुसलमानांच्या अनुषंगाने तयार केलेला होता, तो अतिशय चुकीचा होता. हे अजून तरी त्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं मुस्लिम मोठ्या प्रमाणात, मुस्लिम काय किंवा दलित काय, दलितांच्या संबंधामध्ये हेच घडलं की संविधान बदलणार आणि बदलणारच होते. दलवाई सर, तुम्ही ज्या दलितांचा किंवा मागासवर्गीयांचा आरक्षणाचा हा जो मुद्दा सांगताय, तोच मुद्दा आतापर्यंत कित्येक वेळा नितीश कुमारांनी सुद्धा लावून धरलेला होता. किंबहुना जातीवरती आधारित जनगणना हा सुद्धा त्यांचा मुद्दा होता. मग आता जेव्हा सरकार स्थापनेची वेळ येईल किंवा अगदी आत्ता 2 तासापासून ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत नितीश कुमारांविषयीच्या, त्याच्यामध्ये या सगळे मुद्दे महत्त्वाचे ठरू शकतात का, ही सगळी समीकरणं?
आता या संबंधामध्ये नितीश कुमारने ठरवलं पाहिजे आपण कोणाच्या बरोबर जायचं आणि कोणाच्या बरोबर नाही. इथे सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं इतकी संबंध डेव्हलपमेंट आहे फक्त काही लोकांसाठीच करायची की जनतेसाठी करायची. जनतेचा इथल्या मुलांना सर्वांना शिक्षण, आरोग्याची व्यवस्था, नोकऱ्या, महागाई हे सगळे मुद्दे आहेत. हे लक्षात घ्या. हे सगळे मुद्दे असल्यामुळंच रामाचं मंदिर बांधून सुद्धा त्याचा काही फायदा झाला नाही. रामाने त्यांना मदत केली नाही. रामाने गांधींनाच मदत केलेली आहे, लक्षात घ्या. कारण वेद सगळं खोटेपणा आहे आणि हे पश्चाताप झाला म्हणून तिथे जाऊन कुठेतरी त्यांनी हे केलं, माफी मागितली, तर ते सगळं चुकीचं आहे. हे देवालाही कळतं ना. देव काय डोळे झाकून नसतो. ठीक आहे. आपल्यासोबत परब सर आहेत. परब सर, यामध्ये एक की नितीश कुमार यांचा दलबदलूपणा किंवा त्यांनी अलटीपलटी घेतलेली भूमिका, या भूमिकेचं बिहारमधली ही जी जागा आणि त्याचं समीकरण आहे त्याच्यावर कसा आणि काय परिणाम दिसतोय? स्पष्ट दिसतंय की त्यांनी जरी पक्ष बदलला म्हणजे बाजू बदलली तरी देखील लोक त्यांच्या बाजूनी आहेत हे आपल्याला दिसतंय. जेव्हा आपण बाजू बदलतो तेव्हा ते कन्व्हिन्स करावं लागतं आणि ते कन्व्हिन्स करण्यात नितीश कुमार यशस्वी झालेत असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये अजित पवार लोकांना कन्व्हिन्स करू शकलेले नाहीत. आणि मला वाटतं म्हणून कदाचित उपपंतप्रधान या पदाबाबत आता चर्चा सुरू झाली आणि सगळ्यांनाच नितीश कुमार हवेसे झालेले आहेत. होय, म्हणजे नितीश कुमार कायमच सगळ्यांना हवेसे होतात कारण ते कोणत्याही बाजूला जाऊ शकतात. अशी माणसं सगळ्यांनाच हवीशी असतात की ज्यांचा वैचारिक बेस हा म्हणजे पक्का नसतो. अशी माणसं सगळ्यांना हवी असतात. ती कधी इकडे जाऊ शकतात, कधी तिकडे जाऊ शकतात आणि त्यांचा लवचिकपणा हीच त्यांची आजपर्यंतची ताकद राहिलेली आहे. त्याच्यामुळे पण आपण हे देखील लक्षात घ्यायला हवं की त्यांनी म्हणजे आज खरं तर जे उत्तर प्रदेशामध्ये घडलं ते बिहारमध्ये का घडलं नाही याचं एकमेव कारण तिथे काम करत असणारे नितीश कुमार हे होते. म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये जे करणं BSPने अपेक्षित होतं म्हणजे बसपाने ज्या पद्धतीने रोखणं अपेक्षित होतं की रोखलं असतं कदाचित काँग्रेस आणि याला समाजवादी पार्टीला, तशा पद्धतीने नितीश कुमारांनी इथे रोखलेलं आहे. कारण नितीश कुमार कायम आपल्या अजेंड्यावर कायम राहिले. पक्ष